वेलकम टू गाईड। आज आपण काय करणार आहोत मित्रांनो, आपला जो सायन्स 1 मधला 8वा लेसन आहे ज्याचं नाव आहे मेट्रोलॉजी, तो आज आपल्याला घ्यायचा आहे। आणि परीक्षेच्या दृष्टीने जर बघायचं झालं तर हा लेसन खूप महत्त्वाचा आहे, कारण काय जवळपास 8 ते 12 मार्काची क्वेश्चन्स तुम्हाला ह्या एकट्या धड्यावरून येत असतात। आता 40 मार्कापैकी जर 12 मार्क तुम्हाला एकच लेसन देत असेल तर तो लक्षात ठेवा किती महत्त्वाचा आहे। त्यामुळे आपण काय करूया, आता ह्या लेसनला स्टार्ट करूया। प्रत्येक पॉइंट खूप महत्त्वाचा आहे। ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला डिफिकल्ट जाण्यासारखं काय, ज्या टेबल मेथड्स आहेत 2 ते 3 प्युरिफिकेशनच्या मेथड्स आहेत त्या थोडंसं टफ पार्ट वाटतो, पण तेवढं पण ते अवघड नाहीये, केलं तर सगळंच होतं। त्यामुळे आपण आता लेसनला स्टार्ट करूया। आता हा जो मेट्रोलॉजी वर्ड आहे तो आता कशातून तयार झालाय, त्याला मराठीमध्ये म्हणतात धातुविज्ञान। आता तुम्ही डिस्कवरी चॅनल बघता, नॅशनल जिओग्राफिक बघता, त्याच्यावरती फॅक्टरी मेड नावाचं एक सिरियल लागतं बघा। त्या फॅक्टरी मेडमध्ये अनेक वस्तू कशा बनवल्या जातात त्याचं लाईव्ह डेमो दाखवले जातात। कधी तुम्हाला चिप्सचं दाखवतील, कधी चॉकलेटचं दाखवतात, वेगवेगळ्या गोष्टींचं दाखवतात। एखाद्या वेळेस काय करतात ते मेटलचं कास्टिंग दाखवत असतात। आता मेटलचं कास्टिंग करत असताना ते सगळ्यात पहिल्यांदा काय करतात, जर थोडंसं एपिसोडला जर आपण रिकॅप केलं त्याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला की एक धातू असतो, त्याला पहिल्यांदा ते मेल्ट करतात। मेल्ट केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय करतात की एका पर्टिक्युलर टेम्परेचरपर्यंत ते मेल्ट करतात। मेल्ट झाल्यानंतर जो काही त्याच्यामध्ये गॉंग असेल किंवा जे काही इम्प्युरिटीज असेल त्या इम्प्युरिटीज रिलीज करतात। इम्प्युरिटीज रिलीज केल्यानंतर जो प्युअर सबस्टन्स असतो त्याला ज्या डिझायर शेपमध्ये कन्वर्ट करायचे त्या शेपमध्ये ते करत असतात। आता हीच प्रोसेस एक्झॅक्टली आपण कशामध्ये करतो, मेट्रोलॉजीमध्ये करतो। आता त्याच्यामध्ये कसं असतं की मेटल ऑलरेडी दिलेला असतो, आपल्याला काय करायचं ॲज अ सायन्स म्हणून सायन्सचा स्टडी करत असताना जो अर्थच्या क्रस्टमधून एक्स्ट्रॅक्ट करतो आपण, तो एक्स्ट्रॅक्ट केलेला जो मेटल आहे त्याचं प्युरिफिकेशन कसं करायचं ते सगळं आपल्याला या लेसनमध्ये बघायचं आहे। आता अर्थचा क्रस्ट जर तुम्ही बघितलेला असेल बघा, तुम्हाला 8वीला होता 9वीला होता, ह्या टाईपचा एक पिझ्झाचा कोन दिसला असेल, ठीक आहे। हा अर्थचा क्रस्ट असतो। ह्याच्यामध्ये इथे एक लेअर होता, हा एक लेअर होता, हा एक लेअर आणि हा सगळ्यात बॉटम झाला, ठीक आहे। आता जे काही एलिमेंट्स भेटतात ते एलिमेंट्स कुठल्या लेअरला भेटणार आहेत, ह्या लेअरला भेटत असतात, ठीक आहे। म्हणजे काय, कुठलाही एलिमेंट जर एक्स्ट्रॅक्ट करायचा असेल तुम्हाला जमिनीवर पडलेला एलिमेंट कधीच भेटणार नाही। जर समजा जमिनीवर एलिमेंट पडायला लागले तर आपण आज सगळेजण करोडपती राहिलो असतो, सगळीकडे तुम्हाला सोनं भेटलं असतं, हिरे भेटले असते। आता समजा सेकंड लेअरला पण काहीच नसतं। सेकंड लेअरला काय असते, फक्त सॉईल असते, पण ही कुठली सॉईल असते, सँड मिक्स असते, म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये काय म्हणतो, मुरुम, ठीक आहे। हा सँड मिक्स तुम्हाला भेटणार सेकंड लेअरला। त्याच्यात थोडंसं खाली जा, तुम्हाला सगळे ह्युमस भेटेल। आता हा ह्युमस म्हणजे काय असतो की जे डेड ऑर्गॅनिझम्स आहेत, ॲनिमल्स असतील किंवा प्लांट्स असतील, त्यांचे रिमेन्स तुम्हाला ह्या ठिकाणी भेटतील। त्या ह्युमसच्या खाली गेल्यानंतर आपल्याला काय भेटेल, क्रूड ऑइल। म्हणजे हा जो अप्पर लेअर आहे इथं सगळं असतं क्रूड ऑइल। ज्या क्रूड ऑइलमधून आपण काय करत असतो, पेट्रोल, डिझेल, केरोसिन याचं एक्स्ट्रॅक्शन करत असतो। आणि सगळ्यात खालच्या लेअरला इथं भेटतात तुम्हाला एलिमेंट्स, ठीक आहे। आता हे जे एलिमेंट्स आहेत हे कधीच ह्या प्युअर फॉर्ममध्ये भेटत नाहीत, मग ते भेटतात कुठल्या फॉर्ममध्ये, ते असतात बघा मिनरलच्या फॉर्ममध्ये। कशामध्ये असतात ते, मिनरल्सच्या फॉर्ममध्ये असतात। आता मिनरल्सला मराठीमध्ये काय म्हणायचं, खनिजे। आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त खनिज कुठलं भेटतं, बॉक्साईट, त्यानंतर भेटतं मॅग्नीज आणि त्याच्यानंतर भेटतो तांबे। हे 3 खनिज महाराष्ट्रात खूप जास्त प्रमाणात भेटतात। कर्नाटक साईडला जर तुम्ही सोनं जास्त भेटतं, MP मध्ये गेल्यानंतर सोन्याच्या खाणी आहेत, UP मध्ये काही ठिकाणी सोन्याच्या खाणी आहेत, आणि MP मध्ये एक हिरापन्ना नावाचं गाव आहे ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये डायमंड भेटतो किंवा हिरा भेटतो। आता हिरा जरी तिथं भेटत असेल तरी बाकी सगळं त्याचं मेट्रोलॉजी कुठं होतं, गुजरातमध्ये होतं, म्हणून गुजरातमध्ये हिऱ्यांच्या कारखाने जास्त आहेत। हे एक जनरल नॉलेजचा पार्ट आहे। आपल्याला काय बघायचं आता, मिनरल्स म्हणजे काय। आता सगळ्यात पहिल्यांदा डिफाईनसाठी येऊ शकतं, डिफाईन द कन्सेप्ट ऑफ मिनरल्स। आता मिनरल्स म्हणजे काय, द सबस्टन्सेस विच आर फाउंड इन नेचर इन फ्री स्टेट विथ देअर इम्प्युरिटीज इज कॉल्ड ॲज मिनरल्स। आता जे काही सबस्टन्सेस आहेत जे नेचरमध्ये फ्री स्टेटमध्ये भेटतात, पण कशासोबत, त्यांच्या इम्प्युरिटीज सोबत। म्हणजे काय, जसा काढला तसं तुम्ही वापरू शकत नाही, त्याला तुम्हाला आल्यानंतर काहीतरी प्रोसेस करावी लागते, त्याला सबस्टन्सला काय म्हणायचं आपल्याला, मिनरल्स। आता मी 5 मिनिटापासून सारखं म्हणतो इम्प्युरिटीज। आता ह्या इम्प्युरिटीज म्हणजे काय असतात बघा। आता मिनरल्स कुठे आहे, जमिनीच्या सगळ्यात खालच्या साईडला आहे। मग ह्याच्यामध्ये त्याला काय चिटकून येणार, समजा हा आपला मिनरल भेटला काहीतरी एक आपल्याला, ह्याच्या वरच्या साईडला जर बघितलं तर मातीचा पूर्ण भाग असतो, थोडीशी वाळू चिटकलेली असते, काही वेळेला सिलिका चिटकलेला असतो। आता हे जे काही चिटकलेलं असतं
त्याला म्हणायचं आहे इम्प्युरिटीज. ह्या काय असतात आपल्या इम्प्युरिटीज असतात. आता सायंटिफिक लँग्वेजमध्ये ह्याला इम्प्युरिटीज म्हणत नाहीत, तर काय म्हणतात मग, त्याला म्हणायचं आपल्याला गॉंग. ठीक आहे, ह्याला काय म्हणायचं आपल्याला गॉंग. आता हा शब्द असा आहे ज्याचं प्रोनाउन्सिएशन तुम्ही म्हणाल तसं होतं. कोणी गँगू करा, कोणी गंगू म्हणतं, कोणी गॉंग म्हणतंय. ठीक आहे, त्यामुळे हा एक वर्ड लक्षात ठेवा. गॉंग म्हणजे काय, द इम्प्युरिटीज विच आर फाउंड इन नेचर विथ द मिनरल्स इज कॉल्ड ॲज गॉंग. ज्या इम्प्युरिटीज नेचरमध्ये फाउंड असतात किंवा नेचरमध्ये भेटतात पण कशासोबत, मिनरल सोबत भेटतात, त्याला म्हणायचं आपल्याला गॉंग. आता आपल्याला मिनरल भेटला, त्याच्यासोबत गॉंग आली. आता आपल्या फायद्यासाठी आपण काय करतो, ह्या गॉंगला सेपरेट करतो. गॉंगला सेपरेट केलं तर आपल्याला काय भेटतो, ओव्हर भेटतो. ठीक आहे, ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची. आपल्याला काय भेटतो त्यापासून, ओव्हर भेटतो. आता ओव्हर म्हणजे काय, फॉर अवर प्रॉफिट वी एक्स्ट्रॅक्ट द मिनरल्स बाय रिमुव्हिंग इट्स गॉंग इज कॉल्ड ॲज ओव्हर. म्हणजे काय, आपल्या फायद्यासाठी किंवा आपल्या भल्यासाठी आपण काय करतो, मिनरल्समधून गॉंगला बाहेर काढतो. त्या कन्सेप्टला काय म्हणायचं, की त्या पार्टला म्हणायचं आपल्याला ओव्हर. आणि ज्या सायन्समध्ये काय काय इन्व्हॉल्व असतं, मिनरल्स असतात, गॉंग असतात आणि ओव्हर्स असतात, त्याला म्हणायचं आपल्याला मेट्रोलॉजी. म्हणजे काय, मेट्रोलॉजी इज द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ प्युरिफिकेशन ऑफ एलिमेंट्स फ्रॉम देअर मिनरल्स बाय रिमुव्हिंग गॉंग इज कॉल्ड ॲज मेट्रोलॉजी. परत एकदा ऐकून घ्या, मेट्रोलॉजी इज द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स फ्रॉम देअर मिनरल्स बाय रिमुव्हिंग गॉंग इज कॉल्ड ॲज मेट्रोलॉजी. आता एक सायन्सची खूप महत्त्वाची ब्रँच आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मास्टर्स करू शकता, बॅचलर करू शकता किंवा इंजिनिअरिंग पण करू शकता. फक्त एक वर्ड आहे, तुम्हाला एकच लेसन दिला पण त्याच्यावरती पूर्ण तुमचं करिअर बनू शकतं चांगल्या प्रकारे. त्यामुळं हा लेसन खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, एवढं जर कळालं असेल तर आपण आता पुढे जाऊया. आता आपल्याला काय भेटलंय, मिनरल्स भेटले आणि मिनरल्समधून आपण काय एक्स्ट्रॅक्ट केलेत, एलिमेंट्स. ठीक आहे, आता हे जे एलिमेंट्स आहेत हे दोन टाईपचे एलिमेंट्स असणार. पहिल्यांदा असणार मेटल्स आणि दुसऱ्यांदा असणार नॉन मेटल्स. आता जर समजा आपण पहिल्यांदा काय करूया, हा आहे आपला एलिमेंट. ह्या एलिमेंटचं क्लासिफिकेशन आपण दोन पार्टमध्ये करतो. मेनली दोन पार्ट आहेत. पहिला असतो मेटल्स आणि दुसरा असतो नॉन मेटल्स. मेटल्स आणि नॉन मेटल्स. आता आपल्याला काय करायचं बघा, मेटलच्या फिजिकल प्रॉपर्टी बघायच्या आहेत आणि नॉन मेटलच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघायच्या आहेत. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात करूया मेटल्स पासून. आता ह्याची पहिली जी फिजिकल प्रॉपर्टी आहे तिचं नाव आहे फिजिकल स्टेट. त्या फिजिकल प्रॉपर्टीचं नाव काय, फिजिकल स्टेट. आता फिजिकल स्टेट म्हणजे काय, कुठलाही मेटल घ्या, तो तुम्हाला कसा दिसतो, सॉलिड स्टेटमध्ये दिसतो. एक्झाम्पल लोखंडाचा खिळा घ्या, त्याच्यानंतर सोनं घ्या, चांदी घ्या, कुठलाही मेटल घ्या, तांबे, पितळ. आता पितळ हा प्युअर मेटलमध्ये येत नाही कारण त्याच्यामध्ये काय 2-3 प्रकारचं मिश्रण असतं. तो ॲलॉय आहे, तो सर्वात शेवटी बघायचा आपल्याला. आता प्युअर मेटल काय, ऑल प्युअर मेटल्स आर सॉलिड ॲट रूम टेम्परेचर. आता सगळेचे सगळे प्युअर मेटल्स कुठल्या फॉर्ममध्ये आहेत, सॉलिडमध्ये आहेत, पण कुठं, ॲट रूम टेम्परेचर. आता रूम टेम्परेचर म्हणजे काय, वातावरणाचं तापमान सोडून आपल्या जे घरामध्ये तापमान असतं त्या तापमानाला काय म्हणायचंय, रूम टेम्परेचर. त्या रूम टेम्परेचरला सगळेच्या सगळे मेटल्स काय असतात, सॉलिड फॉर्ममध्ये असतात. त्याला एक्सेप्शन्स आहेत, अपवाद आहेत, ते दोन आहेत. पहिला आहे मर्क्युरी आणि दुसरा आहे गॅलियम. आता मर्क्युरी आणि गॅलियम हे दोन असे आहेत जे कुठल्या फॉर्ममध्ये आहेत, लिक्विड फॉर्ममध्ये. मर्क्युरी आणि गॅलियम सोडून बाकीचे सगळे कशामध्ये येणार, सॉलिड स्टेटमध्ये. पहिली फिजिकल स्टेट काय येणार मग, ऑल मेटल्स आर सॉलिड ॲट रूम टेम्परेचर एक्सेप्ट मर्क्युरी अँड गॅलियम. आता सेकंड जी फिजिकल प्रॉपर्टी आहे त्या फिजिकल प्रॉपर्टीचं नाव आहे लस्टर. आता लस्टरला मराठीमध्ये म्हणायचं चमकणे किंवा त्याला आपण म्हणतो चकाकी. आता लस्टर म्हणजे काय मग, आफ्टर स्क्रबिंग सरफेस ऑफ एनी मेटल सनलाइट इज रिफ्लेक्टेड फ्रॉम दॅट सरफेस अँड दॅट सरफेस शाईन इज कॉल्ड ॲज लस्टर. कुठलाही मेटल घ्या, त्याचा जर आपण सरफेस स्क्रब केला, घासला, तर त्याच्यावरून काय होतं, सनलाइटचं रिफ्लेक्शन होतं आणि तो सरफेस शाईन होतो. त्या प्रॉपर्टीला म्हणायचं आहे लस्टर. पहिली प्रॉपर्टी काय, फिजिकल स्टेट, ऑल मेटल्स आर सॉलिड ॲट रूम टेम्परेचर एक्सेप्ट मर्क्युरी अँड गॅलियम. सेकंड फिजिकल प्रॉपर्टी आहे लस्टर. लस्टर म्हणजे काय, एलिमेंट्स हॅव्हिंग कॅपॅसिटी टू शाईन इज कॉल्ड ॲज लस्टर. किंवा आफ्टर स्क्रबिंग सरफेस ऑफ एनी मेटल सनलाइट इज रिफ्लेक्टेड फ्रॉम दॅट सरफेस अँड दॅट सरफेस शाईन इज कॉल्ड ॲज लस्टर. आता थर्ड जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीचं नाव आहे बघा मेलॅबिलिटी.
आता मेलेबिलिटी आणि डक्टिलिटी ह्या दोन प्रॉपर्टीज अशा आहेत ज्याच्यामध्ये खूप वेळा कन्फ्युजन होतं. आता कन्फ्युजन का होतं? कारण दोघांची डेफिनेशन जवळपास सेम आहे, फक्त एका शब्दाचा फरक आहे. आता पहिल्यांदा मेलेबिलिटी समजून घ्या. मेटल्स हॅव्हिंग कॅपॅसिटी टू कन्वर्टेड इनटू थिन शीट्स इज कॉल्ड ॲज मेलेबिलिटी. म्हणजे काय? धातूंचे पातळ पत्र्यामध्ये रूपांतर करता येते त्या गुणधर्माला काय म्हणायचं आहे? मेलेबिलिटी. घरावरती पत्रे असतात, टीनचे असतात, गॅलियमचे असतात आणि लोखंडाचे पत्रे असतात. आता हे सगळे पत्रे कशापासून बनवलेले असतात? मेटलपासून बनवलेले असतात. त्यानंतर तुम्ही काजू कतली खाता, त्याच्यावर जो सिल्वर फॉईल दिलेला असतो तो पण एक प्रकारचा मेलेबिलिटीचा प्रकार आहे. त्यानंतर गोल्ड फॉईल आहे. साधं 10 रुपयाची कॅडबरी घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला कॉपरचा एक पेपर दिलेला असतो, त्याला आपण कॉपर फॉईल म्हणतो. सिल्वर फॉईल असतो, त्यानंतर ॲलॉय फॉईल असतात वेगवेगळे. ते जेवढे काही फॉईल्स आहेत ते सगळे कशाचा प्रकार आहेत? आपल्या मेलेबिलिटीचा आहे. आता मेलेबिलिटीची डेफिनेशन काय येणार मग? मेटल्स हॅव्हिंग कॅपॅसिटी टू कन्वर्टेड इनटू थिन शीट्स इज कॉल्ड ॲज मेलेबिलिटी. त्यानंतर पुढची जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीचं नाव आहे डक्टिलिटी. आता चौथी प्रॉपर्टी बघा, प्रॉपर्टीचं नाव आहे डक्टिलिटी. आता डक्टिलिटी म्हणजे काय? मेटल्स हॅव्हिंग कॅपॅसिटी टू कन्वर्टेड इनटू थिन वायर्स इज कॉल्ड ॲज डक्टिलिटी. आता कुठल्याही मेटलचं आपण थिन वायरमध्ये कन्वर्जन करू शकतो, त्याला काय म्हणायचं? आपल्याला डक्टिलिटी. ठीक आहे. आता डक्टिलिटीवरती एक फॅक्ट समजून घ्या की आता आपण बऱ्याच वेळेला बघत असतो, जे आपल्याला 4th लेसनमध्ये होतं ऑलरेडी, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं होतं की पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि न्यूट्रल अशा 3 प्रकारच्या वायर असतात. पण चिमणे, कावळ्या निवांत त्या वायरवरती बसलेल्या असतात, त्यांना कधी शॉक लागत नाही. का तसं होतं? त्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न करा. कारण काय? ह्याच्या पुढे बघायचं की आपल्याला ऑल मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. म्हणजे काय? प्रत्येक मेटल हा इलेक्ट्रिसिटीचा गुड कंडक्टर असतो. त्या कावळ्याच्या ठिकाणी जर आपण जाऊन बसलो तर आपले काय हाल होतील? ठीक आहे. तरी पण लक्षात काय ठेवायचं की ऑल मेटल्स हॅव्हिंग कॅपॅसिटी टू कन्वर्टेड इनटू थिन वायर्स इज कॉल्ड ॲज डक्टिलिटी. आता याच्यामध्ये एक फिल इन द ब्लँकसाठी प्रश्न येऊ शकतो. 1 ग्रॅम गोल्ड जो आहे त्याच्यापासून 3.2 किलोमीटरची वायर आपण ड्रॉन करू शकतो. हे दोन्ही आकडे लक्षात ठेवा. 1 ग्रॅम गोल्ड असतो, त्याच्यापासून आपण 3.2 किलोमीटर एवढ्या लेंथची वायर ड्रॉ करू शकतो. म्हणजे गोल्डची डक्टिलिटी खूप जास्त आहे, गोल्डची मेलेबिलिटी पण खूप जास्त आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची जी 5वी प्रॉपर्टी आहे त्या 5व्या प्रॉपर्टीचं नाव आहे कंडक्शन ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. आता काय प्रॉपर्टी आहे? ऑल मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. सगळेचे सगळे मेटल्स काय आहेत? गुड कंडक्टर आहेत. कशाचे? हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे. आता हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे गुड कंडक्टर होण्यासाठी आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट काय असतो? फ्री इलेक्ट्रॉन्स. आता समजा हा एक रॉड आहे आपल्याकडे, हा एक कंडक्टर आहे आपल्याकडे रॉड आहे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. पण त्या इलेक्ट्रॉन्सचं मुवमेंट किंवा डायरेक्शन जे आहे ते फिक्स नसते, ते रॅन्डम मोशनमध्ये असतात. पण ज्यावेळेस आपण ह्याला कुठली तरी एखादी वायर किंवा एखादा कनेक्टर अटॅच करणार, आता कनेक्टर अटॅच केल्यानंतर इलेक्ट्रॉन्सचा फ्लो काय असतो? फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टू द पॉझिटिव्ह टर्मिनल. सगळे इलेक्ट्रॉन्स काय होणार? निगेटिव्ह एंड कडून पॉझिटिव्ह एंडकडे पास होणार. आता पास होत असताना ते काय होणार? एका युनिडायरेक्शनल फ्लो मध्ये येतात. ज्यावेळेस सगळा हा निगेटिव्ह चार्ज ह्या पॉझिटिव्ह चार्ज वरती गॅदर होणार, त्यावेळेस तिथे काय होणार? फोर्स ऑफ रिपल्शन होणार. फोर्स ऑफ रिपल्शन झाल्यामुळे हा पॉझिटिव्ह परत अपोजिट येतो आणि ज्यावेळेस एक सर्कल कंप्लीट होतो 360 मध्ये, त्याला आपण म्हणतो कन्व्हेन्शनल डायरेक्शन ऑफ करंट. आणि ज्यावेळेस कन्व्हेन्शनल डायरेक्शन कंप्लीट होते त्याच वेळेस तो काय अलाउ करतो? फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता कधीही लक्ष देऊन बघा, फॅन ऑफ करा आणि ऑन करा. ऑन केल्याबरोबर त्याच सेकंदाला तुमचा फॅन चालू होत नाही. टीव्हीच्या रिमोटने ऑन करा, ऑन केल्याबरोबर कधीच तो ऑन होणार नाही. कारण काय? की तुमच्या स्विच बोर्ड पासून त्या फॅनपर्यंत जाण्यासाठी जो वेळ लागतो तेवढा वेळ तो घेतो. इलेक्ट्रॉनची स्पीड खूप जास्त असते, त्यामुळे तो विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये होतो, पण ऑन केल्याबरोबर कधीच होणार नाही. ह्याला कारण काय? हे असणारे फ्री इलेक्ट्रॉन्स. आता हे फ्री इलेक्ट्रॉन्स मेटल्समध्ये खूप जास्त असतात, म्हणून मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. आता हीटसाठी पण तेच रिझन आहे. आता हीटचे पण गुड कंडक्टर काय आहेत? मेटल, कारण हे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. आता ह्या फ्री इलेक्ट्रॉन्सला आपण काय केलं? आता समजा आपण इथलं वायर काढलं आणि इथं एक हीट द्यायला स्टार्ट केली आणि तुमचा हात ह्या ठिकाणी आहे आणि आपण हीट देतो इथून. आता काही 2-3 मिनिटाच्या फरकानंतर काय होणार? हीट सगळी ह्या साईडवरून ह्या साईडला ट्रान्सफर होणार. हीट नेहमी कुठून ट्रान्सफर होते? फ्रॉम हायर रिजन कॉन्सन्ट्रेशन टू द लोअर रिजन कॉन्सन्ट्रेशन. आणि इलेक्ट्रॉनचं पण तसंच असतं, फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टू द पॉझिटिव्ह टर्मिनल. आता हीट इलेक्ट्रॉन हा हीट गेन करणार, मग ह्याला देणार, शेजाऱ्याला देणार, असं करत करत
सगळी हीट ह्या पॉईंट पासून तर ह्या पॉईंट पर्यंत येणार, ह्या पॉईंट पासून तर ह्या पॉईंट. मग एक असा वेळ येतो की ज्यावेळेस ह्या टर्मिनलला असणारी हीट आणि ह्या टर्मिनलला असणारी हीट दोन्ही हीट काय होते, इक्विव्हॅलंट होते. म्हणून काय असतात, ऑल मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ही एक त्याची इम्पॉर्टंट फिजिकल प्रॉपर्टी आहे. त्याच्यानंतर 6 नंबरला लक्षात ठेवा हार्डनेस. आता हार्डनेस म्हणजे काय, की ऑल मेटल्स आर हार्ड ॲट रूम टेम्परेचर ड्यू टू स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता सॉलिडमध्ये हे जे पार्टिकल्स असतात ते एकदम कॉम्पॅक्टली असतात, एकदम कॉम्पॅक्ट असतात, त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर स्पेस खूप कमी असतो, त्यामुळं ते काय असतात, नेहमी हार्ड असतात. आता सायंटिफिक रिझनसाठी पण येऊ शकतं, ऑल मेटल्स आर हार्ड, ऑल मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. त्याचं रिझन काय, पहिल्यांदा हीट अँड इलेक्ट्रिसिटीसाठी की ऑल मेटल कन्सिस्ट ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स where that when they are connected to the source of electricity or source of heat, the free electrons gain energy and supply to the neighboring elements. Therefore all metals are good conductor of heat and electricity. आता ते हार्ड काय आहेत, कारण काय, त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप जास्त आहे, त्यामुळे ते एकमेकांना कॉम्पॅक्ट करतात. आता पाण्याचा नळ चालू केला आपण तर आपल्या ह्या साध्या एका बोटाने आपण ती जी पाण्याची येणारी धार आहे ती तोडू शकतो. पण कुठलाही मेटल घ्या, एका बोटाने आपण त्याला तोडू शकत नाही. साधं लोखंडाची सळई घ्या, दोन्ही हाताने तोडायचा प्रयत्न केला तरी ती तुटत नाही, फक्त वाकते. का वाकते, कारण त्याच्यामध्ये असणारं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप जास्त आहे. ज्यावेळेस आपण एक्सटर्नल प्रेशर लावणार त्यावेळेस ती फक्त बेंड होते. बेंड झाली म्हणजे काय झाली, हे इलेक्ट्रॉन्स थोडेसे लांब गेले पण ते एकमेकापासून कधीच वेगळे होऊ शकत नाही. ठीक आहे, बॉन्डिंग एकदम स्ट्रॉंग असते यांच्यामध्ये. त्याच्यानंतर हार्डनेस नंतर पुढची जी प्रॉपर्टी आहे 7वी, त्या प्रॉपर्टीचं नाव आहे मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. आता पहिल्यांदा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंटची डेफिनेशन तुम्हाला माहित पाहिजे. मेल्टिंग पॉइंट काय असतो, द टेम्परेचर ॲट विच सॉलिड्स आर कन्वर्टेड इनटू लिक्विड फेज इज कॉल्ड ॲज मेल्टिंग पॉइंट. आणि बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय, द टेम्परेचर ॲट विच लिक्विड्स आर कन्वर्टेड इनटू गॅसियस स्टेट इज कॉल्ड ॲज बॉइलिंग पॉइंट. आता जेवढे काही मेटल्स आहेत त्यांच्यामध्ये आता आपण बघितलं की इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप जास्त असतं. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असल्यामुळं हे पार्टिकल्स लूज करायला खूप जास्त वेळ लागतो. ठीक आहे, आपण आपल्या कढईमध्ये टाकून लोखंडाचे खिळे वितळू शकत नाही, कारण काय, लोखंडाचा मेल्टिंग पॉईंट जो आहे तो 1380 डिग्री सेल्सिअस आहे आणि तेवढं टेम्परेचर जर गॅसवर प्रोड्यूस करायचं म्हटलं तर पहिल्यांदा ती कढई वितळेल आणि कढई वितळून झाल्यानंतर तुमचा लोखंडाचा खिळा वितळायला सुरू होईल. हे कारण आहे. मग त्याच्यासाठी काय वापरले जातात, फर्नेस वापरले जातात, त्याला मराठीमध्ये म्हणतात झोतभट्टी. कारण काय, की त्यांचा मेल्टिंग पॉईंट खूप जास्त असतो. आता मेल्ट व्हायलाच 1380 लागतंय, तर मग त्याला लिक्विड टू गॅसमध्ये जायला बघा मग किती लागेल, जवळपास 2300 डिग्री सेल्सिअसला लोखंडाचं गॅसमध्ये कन्व्हर्जन होतं. एवढं हाय टेम्परेचर असतं. म्हणून फिजिकल प्रॉपर्टी काय सांगितली त्यांनी, ऑल मेटल्स हॅव्हिंग हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट्स. आता लास्ट प्रॉपर्टी आहे 8 नंबरची फिजिकल प्रॉपर्टी, जिचं नाव आहे सोनरस. सोनरस म्हणजे काय बघा, मंदिरामध्ये जात असाल तुम्ही, वर्षभर गेला नाही तर पेपरच्या दिवशी नक्की जाता. आता पेपरच्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही मंदिरात जाता त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा काय वाजवता, घंटा वाजवता. जशी मंदिरामध्ये घंटा वाजवताय तशी तुम्हाला जी खाली घंटा दिसते ती पण नक्की वाजवा, तिच्याने पण ही प्रॉपर्टी आपली कंप्लीट होईल. आणि हा जो व्हिडिओ आहे तुमच्यासारखेच बरेच विद्यार्थी आहेत ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पाठवला जाईल, त्यामुळं घंटी वाजवायला विसरू नका. आता सोनोरस म्हणजे काय, सोनोरस म्हणजे काय असतो, मेटल्स हॅव्हिंग कॅपॅसिटी टू प्रोड्यूस साऊंड इज कॉल्ड ॲज सोनोरस. आता मेटल्समध्ये एक अशी स्पेसिफिक कॅपॅसिटी आहे ज्याच्यामधून काय होतो, आवाज तयार होतो. जे आवाज तयार करण्याची कॅपॅसिटी आहे त्याला म्हणायचं आहे सोनोरस. एक्झाम्पल काय, बेल. सगळ्या बेल, तुमच्याकडे असणारा ग्लास तो पण एक प्रकारची बेल आहे, कारण का तो बनलेला असतो मेटलनी. त्याला तुम्ही एवढ्या हाईटवरून सोडा, एक आवाज तयार होतो आणि तो आवाज सगळीकडे ट्रान्सफर होतो. कारण काय, जेवढा त्याचा ग्लासचा सरफेस असेल, समजा एवढा ग्लास आहे तर ह्या लेवलपासून ते ह्या लेवलपर्यंत त्याचे फ्रिक्वेन्सीज ट्रान्सफर होत असतात आणि त्या फ्रिक्वेन्सी जोपर्यंत संपत नाहीत तोपर्यंत तो आवाज बंद होत नाही. आणि फ्रिक्वेन्सी संपतात कधी, ज्यावेळेस हे इलेक्ट्रॉन स्टॉप होतात किंवा इलेक्ट्रॉनची बाउंड्री संपते त्यावेळेस त्याची फ्रिक्वेन्सी संपत असते. आता परत एकदा सगळ्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा मेटलच्या फिजिकल प्रॉपर्टी बघा. पहिली फिजिकल प्रॉपर्टी आहे फिजिकल स्टेट. आता फिजिकल स्टेट कुठली असते, ऑल मेटल्स आर सॉलिड ॲट रूम टेम्परेचर एक्सेप्ट मर्क्युरी अँड गॅलियम. हे जे एक्सेप्ट आहेत त्याला व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण काय एक्सेप्शन्स खूप वेळेला विचारले जात असतात
फिल इन द ब्लँकसाठी विचारले जातील, ऑड वन आउटसाठी विचारले जातील किंवा वन वर्ड क्वेश्चनसाठी येऊ शकतो. त्यानंतर पुढे आहे लस्टर. लस्टर म्हणजे काय? चमकणे. आता काय? ऑल मेटल्स हॅव्हिंग कॅपॅसिटी टू शाईन आफ्टर स्क्रबिंग द सरफेस इज कॉल्ड ॲज लस्टर. म्हणजे काय? कुठल्याही धातूचा जर सरफेस आपण रब केला किंवा घासला तर त्याच्यावरून काय होतं? सनलाईटचं रिफ्लेक्शन होतं आणि सनलाईटचं रिफ्लेक्शन झाल्यामुळे तो चमकतो, त्याला म्हणायचं आहे लस्टर. त्यानंतर तिसरी प्रॉपर्टी आहे मेलेबिलिटी. मेटल्स हॅव्हिंग कॅपॅसिटी टू कन्वर्टेड इनटू थिन शीट्स इज कॉल्ड ॲज मेलेबिलिटी. त्यानंतर आहे डक्टिलिटी. मेटल्स हॅव्हिंग कॅपॅसिटी टू कन्वर्टेड इनटू थिन वायर्स इज कॉल्ड ॲज डक्टिलिटी. त्यानंतर पाचवी जी प्रॉपर्टी आहे ती आहे कंडक्शन ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवणार तुम्ही? ऑल मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी ॲट रूम टेम्परेचर. म्हणजे सगळेच्या सगळे धातू काय आहेत? गुड कंडक्टर आहेत. मग बॅड कंडक्टर कोण येणार? नॉन मेटल्स येणार. आता गुड कंडक्टर आणि बॅड कंडक्टर मधला डिफरन्स पण येऊ शकतो. गुड कंडक्टर म्हणजे काय? ज्याचा रेझिस्टन्स कमी असतो आणि बॅड कंडक्टर म्हणजे काय? ज्यांचा रेझिस्टन्स जास्त असतो. आता गुड कंडक्टरचं एक्झाम्पल काय येणार तुमचं? ॲल्युमिनियम आहे, कॉपर आहे, त्यानंतर आयरन आहे. आणि बॅड कंडक्टरचं काय येणार? वूड, प्लास्टिक आणि रबर. ठीक आहे. त्यानंतर हार्डनेस. आता सॉलिड हार्ड ॲट रूम टेम्परेचर. सगळेचे सगळे सॉलिड हार्ड असतात कशामध्ये? रूम टेम्परेचरला. आता सॉलिड कोण असतात मग? मेटल्स. मग जनरली काय येणार? ऑल मेटल्स आर हार्ड ॲट रूम टेम्परेचर. ठीक आहे. त्यानंतर आहे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट्स. ऑल मेटल्स हॅव्हिंग हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट्स ड्यू टू देअर स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि शेवटची प्रॉपर्टी आहे सोनरस. सोनरस म्हणजे काय? द कॅपॅसिटी टू प्रोड्यूस साऊंड इज कॉल्ड ॲज सोनरस. आता मेटल्सच्या झाल्यानंतर नॉन मेटल्सच्या एकदम ह्याच्या अपोजिट आहेत. त्यामुळे बघा नॉन मेटल्स बघा, मेटल्स काय असतात? सॉलिड असतात. नॉन मेटल्स सॉलिड, लिक्विड, गॅस तिन्ही स्टेटमध्ये असतात. एक्झाम्पल हायड्रोजन, ब्रोमिन आणि क्लोरीन हे तिन्ही स्टेटमध्ये आपल्याला दिसायला भेटतात. त्यानंतर ऑल मेटल्स आर लस्ट्रस आणि नॉन मेटल्स काय असतात? नॉन लस्ट्रस असतात. मेटल्स आर मेलेबल, नॉन मेटल्स आर नॉन मेलेबल. मेटल्स आर डक्टाईल, नॉन मेटल्स आर नॉन डक्टाईल. Metals are good conductor of heat and electricity. Non-metals are bad conductor of heat and electricity. Metals are hard while non-metals are soft or brittle. Metals having high melting and boiling points and non-metals having low melting and boiling points. Then metals are sonorous in nature and non-metals are non-sonorous in nature. अशा प्रकारे काय डिफरन्स जरी आला तरी तुम्हाला लिहिता येईल आणि जर समजा फिजिकल प्रॉपर्टीज आल्या तरी तुम्हाला लिहिता येईल. 3 मार्काला जरी प्रश्न आला हा तरी आपल्याकडे 8 पॉईंट आहेत. 8 मधून एखादा समजा गडबडीमध्ये तुम्ही लिहायचं विसरले तरी 7 पॉईंट तुम्ही लिहू शकता आणि 7 पॉईंटला 3 पैकी 3 मार्क मिळतात. आता आपण फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्यात. ह्याच्यानंतर आपण बघूया आता केमिकल प्रॉपर्टी काय आहेत. आता केमिकल प्रॉपर्टी आणि फिजिकल प्रॉपर्टी ओळखायच्या कशा? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यासाठी एक बेसिक एक्झाम्पल घेऊया आपण हे चॉकचं. आता फिजिकल म्हणजे काय? जे तुम्हाला बाहेरून दिसते ते. सगळ्यात पहिल्यांदा काय दिसतो? याचा कलर. त्याच्यानंतर त्याचा शेप दिसतोय. त्याच्यानंतर आपल्याला काय दिसतंय? हे काहीतरी पांढरं पांढरं आहे, ह्याच्यामध्ये काहीतरी विचित्र प्रकारचे सबस्टन्स आहेत. आता जे विचित्र आहे ते कशामध्ये येणार? केमिकलमध्ये. कारण काय? केमिकल सोपे नसतात, काहीतरी वाकडं तिकडं मिक्स केल्यानंतरच तयार होत असतात. आता हा बनलाय कशापासून? कॅल्शियम कार्बोनेट पासून. हे झालं त्याची केमिकल प्रॉपर्टी. त्याच्यानंतर ह्याला जर पाण्यामध्ये मिक्स केलं तर काय होईल? हा पाण्यामध्ये पूर्ण विरघळून जाईल. ती एक केमिकल प्रॉपर्टी आहे. समजा हवेमध्ये 2-4 दिवसासाठी याला आपण ठेवलं तर काय होणार? ह्याच्यावरती छोटे छोटे डॉट येतात. कारण काय? ह्याच्यामध्ये असणारा कार्बन डायऑक्साईड हवेबरोबर रिॲक्शन झाल्यामुळं उडून जातो. त्याच्यामुळं उडून जात असताना तो बबलच्या फॉर्ममध्ये जातो, म्हणून ह्याच्यावरती काय येतात? छोटे छोटे होल्स येतात. त्याच्यानंतर ह्याला जर समजा आपण एखाद्या ॲसिडमध्ये टाकलं तर काय रिॲक्शन होईल? या सगळ्या काय असतात? आपल्या केमिकल प्रॉपर्टीज. शक्यतो 3च केमिकल प्रॉपर्टी जास्त विचारल्या जातात. पहिली असते आपली रिॲक्शन विथ एअर, रिॲक्शन विथ वॉटर आणि रिॲक्शन विथ ॲसिड. तर आता आपण पहिली प्रॉपर्टी बघूया जी आहे रिॲक्शन विथ एअर. आता रिॲक्शन विथ एअर किंवा ह्याला म्हणायचंय ऑक्सिजन. ठीक आहे. एअर आणि ऑक्सिजन एकच असतो, त्यामुळं एअर आलं तरी तीच लिहायचं आणि ऑक्सिजन आलं तरी तेच लिहायचं. आपण सगळ्यात पहिल्यांदा 5 मेटल्स घेऊया. पहिला घेऊया लोखंड, दुसरा घेऊया मॅग्नेशियम, तिसरं घेऊया आपण ॲल्युमिनियम, चौथा घेऊया आपण झिंक आणि 5वा घेऊया आपण कॅल्शियम. ठीक आहे. आता आयर्न Fe त्याचं फेरस नाव आहे, मॅग्नेशियम आहे, ॲल्युमिनियम आहे, झिंक आहे आणि कॅल्शियम आहे. आता एअर किंवा काय असतो? ऑक्सिजन असतो. आता प्लस काय करणार आपण? O2 प्लस काय करणार? O2 प्लस O2 आणि प्लस O2. ठीक आहे. आता ऑक्सिजन हा डायॲटॉमिक आहे, त्यामुळं कधी तो O च्या फॉर्ममध्ये येत नाही.
तो येणार कसा येणार मग O2च्या फॉर्ममध्ये येणार. आता हा O2 आहे आणि हा एकटा आहे, दोघांमध्ये बॅलन्स होत नाही, त्यामुळे ह्याला राग नको म्हणून आपण ह्याला 2 देऊया कोएफिशियंट, ह्याला पण 2चा कोएफिशियंट, ह्याला पण 2चा कोएफिशियंट, सगळ्यांना 2चा कोएफिशियंट द्यावा, कारण काय ऑक्सिजन 2च्या फॉर्ममध्ये आणि हा मेटल 1च्या फॉर्ममध्ये होता. आता दोघांची रिएक्शन करूया आपण. सरळ सरळ काय येणार 2FeO, इथं काय येणार तुमचा 2MgO, इथं येणार 2AlO, इथं येणार तुमचा 2ZnO, इथं येणार 2CaO. ठीक आहे. आता मेकॅनिझम काय सांगतं आपल्याला, when metals are reacted with oxygen then they form metal oxide. ठीक आहे, एकदम सोपी रिएक्शन आहे. when metals are reacted with oxygen then they form metal oxide. आता पहिली रिएक्शन काय मग रिएक्शन विथ एअर और ऑक्सिजन. आता कुठलाही मेटल घ्या, त्याची जर ऑक्सिजन बरोबर रिएक्शन झाली तर त्याचा काय फॉर्म होतो ऑक्साईड फॉर्म होतो, आणि ह्या ऑक्साईडलाच आपण काय म्हणू शकतो रस्ट. त्याला मराठीमध्ये म्हणायचं आहे गंज. हा गंज कधी लागतो, जर एखादा मेटल आपण हवेमध्ये ठेवला तर त्याचा वरती ऑक्सिजनचा एक लेअर डिपॉझिट होतो, त्याला आपण म्हणतो रस्ट किंवा गंज. मग डेफिनेशन काय आहे, when metals are reacted with air or oxygen then they form metal oxide. आता दुसरी जी केमिकल प्रॉपर्टी आहे ती आहे रिएक्शन विथ वॉटर. ठीक आहे. आता वॉटर सोबत रिएक्शन झाल्यानंतर काय होणार आहे, आपण परत हेच 5 एलिमेंट घेऊया, 5 मेटल घेऊया आणि त्याच्यासोबत आपण काय करूया वॉटरची रिएक्शन. आता वॉटर म्हणजे काय H2O, हा एक युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे ज्याचं कंपोजिशन कधीच चेंज होत नाही. तुम्ही नळाचं पाणी घ्या, बोरिंगचं घ्या, विहिरीचं घ्या किंवा गटारचं पाणी घ्या, प्रत्येक पाण्याचा फॉर्म्युला काय असतो H2Oचा असतो. काही वॉटर एडिबल असतं, काही वॉटर एडिबल नसतं, एवढाच फरक आहे. काही हार्ड आहे आणि काही सॉफ्ट आहे. वॉटरचे पण 2 टाईप आहेत. आता आपण काय करूया, इथं घेऊया H2O, इथं घेऊया H2O. आता सगळीकडे H2O घेतल्यानंतर आता बघा H2O किती घेतलाय आपण, एकच घेतलाय, त्यामुळे मेटल पण किती घ्यायचं आहे, एकच घ्यायचं आहे. जर सपोज 2 H2O घेतला असता, आता तुमच्या मनामध्ये प्रश्न येत असेल की H2O मध्ये H2 आहेत आणि O एक आहे, म्हणजे हे 2 झाले. 2 कधी होणार, ज्यावेळेस आपण 2 घेणार. ठीक आहे. H2O म्हणजे काय पाण्याचा एक मॉलिक्यूल, त्यामुळे H2O म्हणजे एकच मॉलिक्यूल झालेला आहे. आता याची रिएक्शन काय होणार बघा, काल बघितल्यासारखं आपण किंवा मागचा जो आपला केमिकल रिएक्शनचा लेसन आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की ह्याचे 2 पार्ट्स होतात, हा 1 नंबर आणि हा 2 नंबर, आणि हा काय एकच नंबर आहे. आता ह्या 1 ची रिएक्शन कोणाबरोबर करायची आहे, 2 बरोबर करायची आहे. इकडे 1 नंबरला कोण आहे Fe आहे, 2 नंबरला O आहे, प्लस काय मिळणार H2, आणि H2 गॅस असल्यामुळे काय होतो रिलीज होतो. ठीक आहे. या ठिकाणी काय भेटणार तुम्हाला MgO प्लस H2, आणि H2 काय होतो रिलीज होतो. इथं काय भेटणार AlO प्लस H2 आणि H2 होतो रिलीज. त्याच्यानंतर आहे ZnO प्लस H2 आणि H2 काय होतो रिलीज, आणि CaO प्लस H2 आणि H2 काय होतो रिलीज. माझा डेफिनेशन काय येणार, when metals are reacted with water then they form metal oxide and hydrogen gas release out. कुठलाही मेटल जर आपण पाण्याबरोबर रिएक्ट केला तर त्याचा ऑक्साईड तयार होतं, आणि ऑक्साईड तयार होत असताना त्याच्यामधून हायड्रोजन गॅस बाहेर पडतो. ही झाली तुमची सेकंड केमिकल प्रॉपर्टी. आता थर्ड केमिकल प्रॉपर्टी जी आहे ती आहे रिएक्शन विथ ॲसिड. आता ॲसिडचे 2 प्रकार असतात जे तुम्ही 9वी मध्ये बघितलेत. पहिला असतो कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड आणि दुसरा असतो डायल्यूट ॲसिड. आता मेटल्स जे आहेत ते कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड सोबत पण रिएक्शन करतात आणि डायल्यूट ॲसिड सोबत पण रिएक्शन करत असतात. आता हा डायल्यूट आणि कॉन्सन्ट्रेटेड का प्रकार केला, कारण काय प्रत्येक ठिकाणी जर कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड आपण यूज केलं तर रिएक्शन होत असताना स्पॉइल होण्याची खूप जास्त भीती असते. त्यामुळं काही पर्टिक्युलर रिएक्शन ज्या आहेत त्या फक्त डायल्यूट मोडमध्ये होतात आणि काही रिएक्शनला कॉन्सन्ट्रेटेड ॲसिडच रिक्वायर्ड असतो. पण मेटल्स असे आहेत जे दोघांसोबत इझिली रिएक्शन करू शकतात. आता थर्ड ह्याच्यामध्ये बघा, पहिल्यांदा आपण घेऊया Zn, ह्याच्यामध्ये ॲड करूया आपण HCl. ठीक आहे. त्याच्यानंतर Mg घेऊया, त्याच्यामध्ये ॲड करूया आपण HNO3, आणि त्याच्यानंतर Cu घेऊया, त्याच्यामध्ये आपण ॲड करूया H2SO4. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपण कुठल्याही मेटलमध्ये when metals are reacted with acid then they form salt. पहिल्यांदा काय तयार होतो सॉल्ट. इथं कुठला सॉल्ट झाला आहे ZnCl. आता कोण बाहेर पडतोय H बाहेर पडतोय, प्लस काय मिळाला मग H. आता दुसऱ्यांदा कोण आहे Mg आहे, कुठला सॉल्ट तयार होणार MgNO3 मॅग्नेशियम नायट्रेट प्लस हायड्रोजन. आता इथं कोण आहे कॉपर प्लस सल्फ्युरिक ॲसिड, सॉल्ट तयार होणार कॉपर सल्फेट
आणि कोण बाहेर पडणार H2. गॅस असेल तर रिलीज होतो आणि गॅस नसेल तर रिलीज होत नाही. आता प्रॉपर्टी काय मग, when any metal is reacted with acid then they form salt and hydrogen or hydrogen gas is released out. आता फर्स्ट प्रॉपर्टी काय होती, एअर सोबत झाल्यानंतर मेटल ऑक्साईड तयार होतो, वॉटर सोबत झाला तर ऑक्साईड पण तयार होतो आणि हायड्रोजन गॅस रिलीज होतो. ऍसिड बरोबर जर झाला तर सॉल्ट तयार होतो आणि हायड्रोजन गॅस. ठीक आहे, एक तर गॅस तयार होईल किंवा हायड्रोजन तयार होईल, पण सॉल्ट हा कंपल्सरी तयार होत असतो. आता सॉल्ट म्हणजे काय, ज्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह असतो आणि दुसरा निगेटिव्ह असतो, त्या कुठल्याही सबस्टन्सला काय म्हणायचं आपल्याला, सॉल्ट. त्याला आपण आयोनिक कंपाऊंड पण म्हणू शकतो. सॉल्ट म्हणजे फक्त NaCl नसतो, तर कुठल्याही टाईपचा कंपाऊंड घ्या ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन प्रेझेंट असतात त्याला काय म्हणतो आपण, सॉल्ट. मग व्हेन ऍसिड्स आर रिएक्टेड विथ मेटल्स देन दे फॉर्म सॉल्ट अँड हायड्रोजन. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढची एक रिएक्शन आहे बघा, टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे ज्याच्यामध्ये काय दाखवलंय आपल्याला की दोन वेगवेगळ्या टाईपचे बिकर्स आहेत आणि त्या बिकरमध्ये एकामध्ये कॉपर सल्फेटचा रॉड आहे आणि दुसऱ्यामध्ये Fe चा रॉड आहे. ठीक आहे, मग पहिल्यांदा घेऊया आपण कॉपर सल्फेट आणि त्याच्यामध्ये ऍड केलं दुसऱ्या बिकरमध्ये Fe. दोघांना एक वायर जोडलेली आणि केमिकल सर्किट ऑन केले. आता सर्किट ऑन केल्यानंतर हा Fe काय करणार, मोर रिएक्टिव्ह आहे, हा लेस रिएक्टिव्हला डिस्प्लेस करणार. मग काय फॉर्म होणार तुमचा, FeSO4 प्लस Cu. ठीक आहे, मग कुठली रिएक्शन झाली, डिस्प्लेसमेंट रिएक्शन. मग केमिकल प्रॉपर्टीज काय येणार, when metals are reacted with other metallic salt then they undergoes displacement reaction. When metals are reacted with other metallic salt then they undergoes displacement reaction. अशा टाइप मध्ये बघा 4 केमिकल प्रॉपर्टीज आहेत. त्याच्यामध्ये पहिली कुठली होती आपली, रिएक्शन विथ एअर और ऑक्सिजन, सेकंड आहे रिएक्शन विथ वॉटर आणि थर्ड आहे रिएक्शन विथ ऍसिड आणि चौथी कुठली होती, रिएक्शन ऑफ मेटल्स विथ अदर मेटॅलिक सॉल्ट. आता नॉन मेटल्सच्या जर केमिकल प्रॉपर्टीज बघायला गेलं तर नॉन मेटल्स डज नॉट रिएक्ट विथ ऑक्सिजन, डज नॉट रिएक्ट विथ वॉटर अँड डज नॉट रिएक्ट विथ एनी टाइप ऑफ ऍसिड. ठीक आहे, म्हणजे नॉन मेटल शक्यतो केमिकल रिएक्शन्स करत नाही. त्याच्यामध्ये फक्त कार्बन आणि ऑक्सिजन हे दोन सोडले आणि सल्फर आणि ऑक्सिजन हे जर एलिमेंट सोडले तर बाकी कुठलाही एलिमेंट काय करत नाही, केमिकल प्रॉपर्टी शो करत नाही. आता कार्बन आणि ऑक्सिजनचं कॉम्बिनेशन झालं तर कार्बन मोनॉक्साईड तयार होऊ शकतो, कार्बन डायऑक्साईड तयार होतो किंवा कार्बोनेट होतो. सल्फर आणि ऑक्सिजनचं झालं तर सल्फर डायऑक्साईड आहे, सल्फर ऑक्साईड आहे, सल्फेट आहे, ट्रायसल्फेट आहे, टेट्रासल्फेट आहे, या टाईपमध्ये होऊ शकतो. बाकी कुठलाही नॉन मेटल केमिकल रिएक्शन करत नाही, त्यामुळं ते नाही लिहिलं तरी चालून जाते. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण काय बघितलं आता, फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज हा एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. चला आता आपण फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज झाल्यानंतर आता काय बघूया आपण, हे आयोनिक कंपाऊंड काय असतात आणि त्या आयोनिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज काय. आता बघा वर्डमध्येच तुम्हाला सगळं दिलेलं आहे, आयोनिक कंपाऊंड. आता आयोनिक कंपाऊंड म्हणजे काय, द कंपाऊंड्स विच आर फॉर्म बाय द शेअरिंग ऑफ आयन्स. ठीक आहे, कशापासून बनलेले असतात ते, आयन्स पासून बनलेले असतात. मग आयन्स किती टाईपचे आहेत, 2 टाईपचे आहेत. पहिला असतो पॉझिटिव्ह आयन आणि दुसरा असतो निगेटिव्ह आयन. आता कुठलाही आयोनिक कंपाऊंड जर घेतला तर त्याच्यामध्ये 2च टाईपचे आयन असतात, एक असतो पॉझिटिव्ह आणि दुसरा असतो निगेटिव्ह. आता पॉझिटिव्ह आयन घेतला, निगेटिव्ह आयन घेतला, त्यांचं कॉम्बिनेशन केलं केमिकल रिएक्शन करून का काय फॉर्म होतो, आयोनिक कंपाऊंड. म्हणजे काय, आयोनिक कंपाऊंड्स आर द कंपाऊंड्स विच आर फॉर्म बाय द शेअरिंग्स ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन्स. आता ह्या पॉझिटिव्ह आयनला जर अजून तुम्हाला पुढे बघायचं असेल तर ह्याला म्हणतात कटायन्स आणि हे जे निगेटिव्हली चार्ज आयन्स आहेत त्यांना म्हणायचं आहे एनायन्स. म्हणजे काय, आयोनिक कंपाऊंड इज द प्रोडक्ट ऑफ कटायन्स अँड एनायन्स, हे पण तुम्ही म्हणू शकता. आता ह्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत. आता प्रॉपर्टीज काय आहेत बघा, पहिली प्रॉपर्टी आहे ऑल आयोनिक कंपाऊंड्स आर सॉलिड अँड हार्ड ॲट रूम टेम्परेचर. व्यवस्थित ऐकून घ्या, ऑल आयोनिक कंपाऊंड्स आर सॉलिड अँड हार्ड ॲट रूम टेम्परेचर. आता सेकंड प्रॉपर्टी काय सांगितली आहे, ऑल आयोनिक कंपाऊंड्स आर ब्रिटल ॲट रूम टेम्परेचर. आता पहिली प्रॉपर्टी काय सांगितली, हार्ड असतात आणि लगेच त्यांनी अपोजिट सांगितलं की ब्रिटल असतात. आता एकतर त्यांना येडं लागलं नाही तर आपल्याला लागले, पण पुस्तकामध्ये एक्झॅक्टली प्रिंट केलंय. पहिली प्रॉपर्टी दिली ऑल आयोनिक कंपाऊंड्स आर सॉलिड अँड हार्ड आणि दुसरी दिली ब्रिटल. आता हार्ड कधी आणि ब्रिटल कधी समजून घ्या. सपोज एक एक्झाम्पल आपण घेऊया आयोनिक कंपाऊंडचं, NaCl, Na+ आणि Cl-, ह्याला म्हणायचं कॉमन सॉल्ट किंवा खाण्याचं मीठ. आता हा कॉमन सॉल्ट घेतला आपण. आता समजा 1 किलो मीठ घेतलं, 1 किलो मिठाचा पुडा आहे, त्या पुड्याला तुम्ही असं ट्विस्ट करून मला तोडून दाखवा, तोडू शकत नाही. ज्यावेळेस तो बल्कमध्ये असतो त्यावेळेस तो हार्ड असतो. त्याचा एक सिंगल क्रिस्टल घ्या
त्याला तुम्ही डायरेक्टली असं करून पण काय करू शकता, ब्रेक करू शकता, म्हणून तो काय ब्रिटल आहे. दोन्ही प्रॉपर्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली प्रॉपर्टी काय, सॉलिड आहे आणि हार्ड आहे, आणि दुसरी प्रॉपर्टी काय, दे आर ब्रिटल. ठीक आहे. आता थर्ड प्रॉपर्टी काय त्याची, देअर मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट्स आर हायर. आता यांचे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट हायर असतात, कारण काय, परत पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन्स आहे, दोन्ही आयन्स अपोजिट असल्यामुळे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, आणि जिथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन आलं तिथं एनर्जी जास्त रिक्वायर्ड असते, तो एनर्जी ब्रेक करण्यासाठी, म्हणून त्यांचे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट्स काय आहेत, हायर आहेत. ठीक आहे. त्यानंतर दे आर सॉल्युबल इन वॉटर अँड इनसॉल्युबल इन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. म्हणजे काय, पाण्यामध्ये सॉल्युबल असतात आणि ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये इनसॉल्युबल असतात. घरामध्ये जा, अर्धा वाटी पाणी घ्या, त्यामध्ये थोडंसं मीठ टाका, इझिली डिझॉल्व्ह होईल. सॅनिटायझर असेल घरामध्ये, त्यामध्ये मीठ टाकून बघा, कधी डिझॉल्व्ह होणार नाही. रॉकेलमध्ये टाकून बघा, पेट्रोलमध्ये टाकून बघा, ते डिझॉल्व्ह होणार नाही. फक्त डिझॉल्व्ह कशात होतात, आयनिक कंपाऊंड्स, वॉटरमध्ये, आणि इनसॉल्युबल कशात आहेत, ते ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी काय आयनिक कंपाऊंडची, की आयनिक कंपाऊंड्स आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी इन देअर मोल्टन स्टेट ओनली. हा एक शब्द लक्षात ठेवा. आता काय दिलं आपल्याला, मोल्टन. आता मोल्टन म्हणजे काय, डिझॉल्व स्टेट. जर तो डिझॉल्व असेल तरच तो काय करतो, इलेक्ट्रिसिटीचं कंडक्शन करतो. सॉलिड स्टेटमध्ये तो इलेक्ट्रिसिटीचा बॅड कंडक्टर असतो, आणि डिझॉल्व स्टेटमध्ये काय असतो, तो इलेक्ट्रिसिटीचा गुड कंडक्टर असतो. गावाकडे बघा, आपल्याकडं मीटर नसतात कोणाकडेच, डायरेक्टली आपण आकडे टाकतो. आकडा टाकल्यानंतर घराच्या बाहेर एक आर्थिंग लावलेली असते. ती आर्थिंग म्हणजे काय, एक लोखंडाचा विळा वगैरे असतो किंवा एक खिळा असतो, त्याला वायर लावतात आणि जमिनीत गाडतात, आणि रात्र झाली का तांब्यावर पाणी नेऊन त्याच्यात टाकतात. आणि पाणी टाकत असताना काही ज्यावेळेस तो खिळा गाडतात त्यावेळेस तिथं मीठ टाकलेलं असतं. आता मीठ दररोज असतं, पण जोपर्यंत पाणी टाकत नाही तोपर्यंत त्याचा प्रकाश वाढत नाही लाईटचा. याला कारण काय, पाणी टाकलं का ते आयन लगेच सेपरेट होतात, आयन सेपरेट झालं का ते वायरमधून इलेक्ट्रॉन लवकर फ्लो होतात. हे एक्झाम्पल लक्षात ठेवायचं या मोल्टनसाठी. म्हणजे काय, हे गुड कंडक्टर आहेत इलेक्ट्रिसिटीचे, पण कधी, फक्त डिझॉल्व स्टेटमध्ये. जर अनडिझॉल्व असतील, सॉलिड स्टेटमध्ये असतील, तर ते बॅड कंडक्टर म्हणून काम करत असतात. ठीक आहे. चला, आयनिक कंपाऊंड कळालं. आता ह्याच्यानंतर पुढे आपल्याला काय बघायचं आता, की नेचरमध्ये जे एलिमेंट मिळतात ते एलिमेंट कसे असतात किंवा त्यांची रिॲक्टिव्हिटी काय असते. आता रिॲक्टिव्हिटी म्हणजे काय, की आता सगळेच्या सगळेजण कधी समान नसतात. प्रत्येक एलिमेंटचा एक टाईप आहे. साधा आपला हात घेतला तरी सगळे वेगळे आहेत, तुमचा स्वतःचाच आहे तरी पण. मग आता 118 एलिमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येकाचं नेचर काय वेगळं आहे. आता याच्यामध्ये 3 पार्टमध्ये यांचं डिव्हिजन केलेलं आहे. पहिला जो आहे त्याला म्हणायचं आहे हायली रिएक्टिव्ह एलिमेंट, त्याला म्हणतात HR. दुसरा जो आहे तो आहे मॉडरेटली रिएक्टिव्ह, त्याला म्हणतात MR. आणि थर्ड जो असतो तो लो रिएक्टिव्ह असतो, त्याला म्हणतात LR. ठीक आहे. HR म्हणजे काय, हायली रिएक्टिव्ह एलिमेंट्स. MR म्हणजे काय, मॉडरेटली और मिडल रिएक्टिव्ह एलिमेंट्स. आणि LR म्हणजे काय, लो रिएक्टिव्ह एलिमेंट्स. आता तुमच्या बुकमध्ये तुम्हाला एक डायग्राम दाखवलेली आहे बघा, अशी एक लाईन मारलेली आहे, आणि त्याच्यामधून खालून वरपर्यंत एलिमेंट्सची नावं लिहिली. ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दिलेलं आहे पोटॅशियम, त्यानंतर दिलेलं आहे सोडियम, त्यानंतर दिलेलं आहे कॅल्शियम, मग आहे लिथियम, मॅग्नेशियम, फेरस, कॉपर, झिंक, मर्क्युरी, सिल्वर, त्याच्यानंतर आहे गोल्ड, आणि सर्वात शेवटी आहे प्लॅटिनम. ठीक आहे. आता हे 12 एलिमेंट्स आहेत बघा, 1 2 3 4. हा जो ग्रुप आहे ह्याला म्हणायचं हायली रिएक्टिव्ह एलिमेंट्स. त्याच्यानंतर 1 2 3 4 ह्याला म्हणायचे मॉडरेटली रिएक्टिव्ह एलिमेंट्स, आणि 1 2 3 4 ह्याला म्हणायचे लो रिएक्टिव्ह एलिमेंट. असे एकूण 12 एलिमेंट्सची एक सिरीज दिलेली आहे. ह्या सिरीजला म्हणायचं आपल्याला रिएक्टिव्हिटी सिरीज. आता हे जे हायली रिएक्टिव्ह एलिमेंट्स आहेत, पहिला ग्रुप कुठला आहे आपला, हायली रिएक्टिव्ह. त्याच्यानंतर आहे मॉडरेटली रिएक्टिव्ह, आणि थर्ड आहे लो रिएक्टिव्ह. ठीक आहे. आता हे जे हायली रिएक्टिव्ह एलिमेंट्स आहेत ते नेचरमध्ये फ्री स्टेटमध्ये असतात, आणि त्यांना ठेवण्यासाठी लॅबोरेटरीमध्येच ते केप्ट केले जातात. आता पोटॅशियम आणि सोडियम एकदम हायली रिएक्टिव्ह आहेत. समजा एवढासा सोडियम घेतला आणि आपण हातावरती 2-4 मिनिटासाठी ठेवला, तो ऑटोमॅटिकली जळेल. जळल्यानंतर 5 मिनिटानंतर परिणाम असा दिसेल की तो खालून येईल. एवढा काय तो विषारी आहे, एवढा हायली एक्सप्लोजिव्ह आहे. तरी दररोज आपण सोडियम दिवसातून 10 वेळा खातो. कुठल्या फॉर्ममध्ये, मिठाच्या फॉर्ममध्ये, सोडियम क्लोराईड. आता डायरेक्टली सोडियम आपण कधीच खाऊ शकत नाही, डायरेक्टली क्लोरीन पण खाऊ शकत नाही. कधी जर समजा दंगल झालेली असेल तर तुम्ही बघितलेली असेल, किंवा हाऊसफुल 3 पिक्चर बघितलाय,
त्याच्यामध्ये बघा सर्वात शेवटी जो लाफिंगचा सीन दाखवला आहे त्याच्यामध्ये कुठला तरी एक गॅस रिलीज होतो, तो असतो क्लोरीन गॅस. आता क्लोरीन गॅसचा दोन प्रकारे वापर केला जातो, एक असतो लाफिंग गॅस आणि दुसरा असतो क्राईंग गॅस. म्हणजे रडण्यासाठी पण तोच असतो आणि हसवण्यासाठी पण तोच आहे. एक ऑप्शन मिळवला का हसवतो, दोन ऑप्शन मिळवले का तो रडवतो. कशामध्ये? क्लोरीनमध्ये. ठीक आहे. आता हा क्लोरीन पण तेवढा डेंजर आहे आणि सोडियम पण तेवढा डेंजर आहे, तरी पण आपण त्यांना दररोज खात असतो. कशामुळं? ते आयन्स ज्यावेळेस शेअरिंग करतात, न्यूट्रल होतात, किंवा ज्यावेळेस त्यांचं ऑक्टेट कंप्लीट होतं ते एकदम रिॲक्टिव्ह, त्यांची रिॲक्टिव्हिटी कमी होत असते. म्हणून डायरेक्टली जे हायली रिॲक्टिव्ह आहेत त्यांना कन्झ्युम करणं काय सोडा, आपण त्यांना हात पण लावू शकत नाही. मग कन्झ्युम कधी करणार? ज्यावेळेस त्यांचं शेअरिंग कंप्लीट होत असतं त्यावेळेस. मग कॅल्शियम पण तसंच आहे, लिथियम पण तसंच आहे. आता कॅल्शियम तर खूप आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. सकाळी दुपारी संध्याकाळी कधीही टी व्ही लावा, एक बाई पळत येते, तिच्या मागं तिचं पोरगा असतं, ती बाई दरवेळेस त्याला म्हणते मैं मेरे बेटे को विमान के आगे लेके जाऊंगी. ती ॲड बघितली कॉम्प्लेनची, त्याच्यामध्ये ती बाई काय म्हणते 4 वेळा, दूध का कॅल्शियम दूध में रहना चाहिए. म्हणजे काय? दुधामधून आपल्याला काय भेटतो? कॅल्शियम. कॅल्शियमचा बॉडीमध्ये यूज काय? सायन्स 2 मध्ये बघायचं आहे की जे आपले बोन्स आहेत त्या बोन्सची डेन्सिटी इन्क्रीज करण्याचं काम कोण करतो? कॅल्शियम. आता हाडं मजबूत करायचे कॅल्शियम पाहिजे, पण नेचरमधला कॅल्शियम आपल्या काहीच कामाचं नाही, कारण काय? तो एकदम हायली रिॲक्टिव्ह. ठीक आहे. आता हे जे मॉडरेटली रिॲक्टिव्ह असतात किंवा मिडल रिॲक्टिव्ह असतात ते मिक्स फॉर्ममध्ये भेटतात, ते कधीच ह्याच्यामध्ये फ्री स्टेटमध्ये भेटत नाहीत. म्हणजे आता समजा आपल्याला मॅग्नेशियम पाहिजे, तर मॅग्नेशियम जसं तसा भेटणार नाही, तो त्याच्या ओरच्या फॉर्ममध्ये भेटेल. त्याच्यानंतर आयर्न तसंच आहे, कॉपर तसंच आहे आणि झिंक तसंच आहे. ठीक आहे. ह्या आयर्नसाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, AbLp हे त्याचे 4 फॉर्म्स आहेत. ए म्हणजे अँथ्रासाइट, बी म्हणजे बिटुमिनस, एल म्हणजे लिग्नाइट आणि पी म्हणजे पीट. हे 4 लोखंडाचे फॉर्म आहेत. सगळ्यात प्युअर फॉर्म असतो अँथ्रासाइटचा, सगळ्यात लोअर फॉर्म असतो पीटचा. ठीक आहे. आपण जे काही लोखंड वापरतो किती महागातलं घेतलं तरी ते काय असतं? पीट असतं. हे 4 फॉर्म व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे कॉपर आहे, जे आपण घरामध्ये वापरतो. कॉपर असा एलिमेंट आहे, नेचरमध्ये जसा भेटला तसा एक्स्ट्रॅक्ट करून आपण त्याला वापरू शकतो. कारण काय? तो मिडल रिॲक्टिव्हिटी मधून येतोय आणि कुठं येतोय? लो रिॲक्टिव्हकडे येतो. झिंक पण तसंच आहे. आता हे जे लो रिॲक्टिव्ह एलिमेंट्स आहेत हे नेचरमध्ये जसे भेटले तसे आपण एक्स्ट्रॅक्ट करून वापरू शकतो. मर्क्युरी जसा आहे तसाच वापरला जातो, त्याच्यामध्ये काही चेंज करू शकत नाही, कारण त्याची डेन्सिटी खूप जास्त आहे. आपण जरी त्याच्यामध्ये उडी मारली तरी आपण पण तरंगणार, एवढी त्याची डेन्सिटी जास्त आहे. त्यानंतर सिल्वर, गोल्ड हे तर तुम्हाला माहितीच आहे, आणि प्लॅटिनम. आता प्लॅटिनमलाच व्हाईट गोल्ड पण म्हणतात. त्याला एअर, वॉटर आणि ॲसिड कशाची रिॲक्शन प्लॅटिनमवरती होत नाही, गोल्डवरती होत नाही. फक्त सिल्वर जो आहे ह्याच्यावरती एअरची रिॲक्शन होते आणि त्याचा रस्ट होतो. मग क्वेश्चन काय तो बघा, कॉपरचा रस्ट त्याचं नाव आहे CuSO4 त्याचा कलर, आणि सिल्वरचा रस्ट त्याचा कलर. आता सिल्वरच्या रसचा कलर असतो ब्लॅक आणि कॉपरच्या रसचा कलर असतो ग्रे. ठीक आहे. ह्या 2 गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. आता ह्याच्यामध्ये प्लॅटिनम इज यूज इन द सर्जरी, हा एक सायंटिफिक रिझनसाठी क्वेश्चन खूप वेळा आलेला आहे. आता सर्जरीमध्ये कधीही कैची वापरत नाहीत. सर्जरीमध्ये जर समजा एखादा ऑर्गन कट करायचा असेल तर प्लॅटिनमची वायर वापरतात. कारण काय? प्लॅटिनम हा एक नोबेल एलिमेंटपेक्षा पण एक्स्ट्रीम एलिमेंट आहे, ज्याच्यावरती एअर, वॉटर, ॲसिडची कुठलीच रिॲक्शन होत नाही, आणि ज्यावेळेस त्याला इलेक्ट्रिसिटी सप्लाय केली जाते तो एकदम इफेक्टिव्हली कट करत असतो. आणि इफेक्टिव्हली कट केल्यानंतर जे आपले अम्प्युटेड ऑर्गन्स आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन होत नाही, म्हणून त्यासाठी काय केलं जातं? प्लॅटिनम वायरचा यूज त्याच्यामध्ये केला जात असतो. ठीक आहे.